आणि यानंतर एक महत्त्वाची मोठी राजकीय ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते। नंदनवन निवासस्थानी सध्या मोठी खलबत सुरू असल्याचं समजतंय। जयंत पाटील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी गेलेले आहेत। जयंत पाटील यांच्यासोबत जितेंद्र आव्हाड देखील असल्याची माहिती मिळतेय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासंदर्भातल्या अनेक राजकीय चर्चा सध्या सुरू आहेत आणि त्यातच आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षातले वरिष्ठ नेते, शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेल्यानं आता अनेकांच्या भुवया उंचावलेल्या आहेत। जयंत पाटील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी म्हणून वर्षा बंगल्यावर सुद्धा काल परवाला गेलेले होते आणि याच अनुषंगानं अनेक राजकीय चर्चांना उधाण आलेलं होतं। त्यातच आता जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी नंदनवन या निवासस्थानी पोहोचल्याचं समजतंय। उमेश करंजकर आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। उमेश, अजिंक्य, थोड्या वेळापूर्वी जे आहे ते जयंत पाटील आणि त्यांच्यासोबत जितेंद्र आव्हाड हे दोन नेते मंडळी एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या नंदनवन या इथे पोहोचलेले आहेत आणि या तिन्ही नेत्यांमध्ये बैठक सुरू असल्याची माहिती मिळते। गेल्या काही दिवसापासून, म्हणजे जर आपण पाहिलं तर पावसाळी अधिवेशन संपलं आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात वेळोवेळी जे आहेत ते नवीन नवीन घटना किंवा नवीन नवीन गाठीभेटी ज्या आहेत त्या समोर येतात आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवेगळे तर्कवितर्क लावले जातात। जसं आता तू देखील म्हणाला की 2 दिवसापूर्वी जे आहेत तर मुख्यमंत्री यांच्या भेटीसाठी जयंत पाटील पोहोचले होते आणि त्यावेळेस सुनील तटकरेही होते आणि प्रफुल्ल पटेलही होते। म्हणजे दोन्ही राष्ट्रवादीचे नेते आणि मुख्यमंत्री भेटल्या कारणाने त्यावेळेस देखील तर्कवितर्क लावले जात होते आणि जसं मी आधी म्हणालो की पावसाळी अधिवेशनानंतर जे वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आले, म्हणजे शरद पवारांची जी राष्ट्रवादी होती ती एनडीएला सपोर्ट करेल आणि त्यानंतर जे विरोधात महाविकास आघाडीमध्ये असलेली जी शरद पवारांची राष्ट्रवादी ती कुठेतरी सत्ताधारी पक्षात जाईल, अशा प्रकारच्या राजकीय वर्तुळात चर्चा सातत्याने होत असताना या दोन महत्वाच्या गाठीभेटी, म्हणजे 2 दिवसापूर्वी झालेली मुख्यमंत्र्यांसोबत जयंत पाटलांची आणि सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल यांची भेट आणि आजची जर आपण पाहिलं तर उपमुख्यमंत्री यांच्या शासकीय निवासस्थानी जयंत पाटील हे स्वतः जाऊन उपमुख्यमंत्र्यांना भेटतात। त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात येणाऱ्या काही दिवसांमध्ये काहीतरी मोठं घडणार आहे का, यातच हे कुठेतरी सुतोवाच आहेत का, हे म्हटलं तर वावगं ठरणार नाही। त्याच्यामुळे जसं केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत सातत्याने तर्कवितर्क लावले जात आहेत, त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटताना पाहायला मिळतात। तसंच महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात देखील काही बदल होणार आहेत का, काही खांदेपालट होणार आहे का, आणि जर शरद पवारांची राष्ट्रवादी जर सत्तेमध्ये गेली तर नेमकं काय, कारण सातत्याने जयंत पाटील यांचं नाव अर्थ खात्यासाठी जे आहेत ते बोललं जात आहे। मात्र अर्थ खात्यावरती राष्ट्रवादीची आधीपासूनच दावा आहे, मात्र अजितदादा गेल्यानंतर अजूनही अर्थ खातं त्यांना देण्यात आलेलं नाही आणि ते मुख्यमंत्र्यांकडे, जर शरद पवारांची राष्ट्रवादी सत्तेत गेली तर ते खातं जयंत पाटलांकडे जाईल, अशा प्रकारच्या चर्चा राजकीय वर्तुळात सातत्याने होत आहेत आणि त्यामध्येच या गेल्या 2 दिवसामध्ये या महत्वाच्या गाठीभेटी, त्यामुळे येणाऱ्या काही दिवसामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात काही मोठं घडणार आहे का, अशा चर्चांना जे आहे ते उधाण आलेलं पाहायला मिळते। उमेश, पण आजची ही भेट नेमकी त्याच गोष्टींसाठी आहे ज्यांचा तुम्ही आता उल्लेख केलात की यामागे काही वेगळं कारण देखील असू शकतं? कारण मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर सुद्धा अशाच राजकीय चर्चांना उधाण आलेलं, पण जयंत पाटील म्हणाले की मतदारसंघातल्या काही कामांसाठी म्हणून मी भेटलो होतो। आता एकनाथ शिंदेंच्या भेटीला हे दोन्ही नेते गेलेले आहेत, जे पक्षातले त्यांच्या वरिष्ठ नेते आहेत। आता यानंतर राजकीय चर्चा, राजकीय घडामोडी की आणखी काही असा एक औत्सुक्याचा विषय देखील निर्माण होऊ शकतो? उमेश, नक्कीच अजिंक्य, जसं गेल्या भेटीचा ज्याबाबतचा तू उल्लेख केला, दोन्ही नेत्यांनी, म्हणजे आज सुनील तटकरे म्हणाले आहेत आणि या आधी जयंत पाटील यांनी देखील या दोन्ही नेत्यांनी जे आहे या भेटीबद्दल स्वाभाविक जी भेट झाली किंवा अचानक जी भेट झाली याबाबत सांगितलं आणि स्वतः जयंत पाटील यांनी ज्याचं स्पष्टीकरण देताना ईश्वरपूरमध्ये जे नगराध्यक्षाबाबतचा जो निर्णय झाला याबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घ्यायला गेलो होतो असं म्हटलं। मात्र राजकारणात कुठल्याही गोष्टी ज्या आहेत त्या अचानकपणे होत नाही किंवा त्याच मागे कोणत्या ना कोणती कारणं असतात असं म्हटलं जातं। त्यामुळे ज्या सध्या राजकीय चर्चा आहेत की शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीए सोबत जाईल आणि त्यामुळे जर या घटक पक्षामध्ये अजून एक घटक पक्ष वाढला तर त्याला सत्तेत काय मिळणार याबाबतच्या ज्या पडद्यामागच्या गाठीभेटी असतात त्यातून ही सगळी सूत्र जी आहेत ती जुळवली जातात। आता उपमुख्यमंत्री हे सत्ताधारी पक्षातले अत्यंत महत्वाचे नेते आहेत। एकनाथ शिंदे अनेक वेळा महत्वाच्या घडामोडी घडवून आणत असतात, त्याच्यामुळे
याबाबतची त्यांची काय भेट आहे का हे आता तरी सांगणं कठीण असलं तरी मुख्यमंत्र्यांची घेतलेली भेट त्यानंतर उपमुख्यमंत्र्यांची घेतली झालेली भेट त्यामुळे नक्कीच काहीतरी मोठं शिस्त आणि जसं याआधी कारण सकाळपासून सुरू आहे की एकनाथ शिंदे जे आहेत ते दिल्लीच्या 2 दिवसीय दौऱ्यावर असणार आहेत आणि त्यामध्ये ज्यावेळेस ते घटक पक्षाचे जे एनडीएचे घटक पक्ष त्यांची बैठक होईल त्यामध्ये देखील सहभागी होणार आहेत आणि यानंतर भारतीय जनता पक्षाच्या काही ज्येष्ठ नेत्यांची भेटणार आहेत अशी देखील माहिती आहे. त्याच्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमी रिभेट होते का हे देखील पाहणं अत्यंत महत्वाचं असणार आहे. नक्कीच आता जरी जयंत पाटील बाहेर आले आणि त्यांनी जर याबाबतचे काही कारणं सांगितली तरी ही भेट दुसऱ्या कुठल्या कारणासाठी होती का हे देखील राजकीय वर्तुळात त्याचे जे तर्कवितर्क आहेत किंवा याबाबतच्या चर्चा आहेत त्या उधाण घेताना थांबताना दिसणार नाहीयेत. त्याच्यामुळे नक्कीच मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर त्यांनी जे कारण सांगितलं असेल मात्र तरी देखील या भेटीमागे अजून दुसरं कुठलं कारण आहे का याचा देखील शोध घेतला जाणार आहे. ठीक आहे उमेश, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.